नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. महाड इमारत दुर्घटनेला आता 12 तासांहून अधिक वेळ उलटून गेला. अजूनही इमारतीखाली 16 जण अडकलेले आहेत. आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला. या इमारतीमध्ये एकूण 41 फ्लॅट होते, त्यातील 18 बंद होते आणि सुदैवानं इमारत कोसळण्याआधी सुमारे 35 ते 40 जण बाहेर पडले होते आणि त्यामुळे जीवितहानी तुलनेनं कमी झाली. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे स्वतः बचाव कार्यावर नजर ठेवून आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ही घटनास्थळी पोहोचलेत आणि पाहणी करतात. महाड इमारत दुर्घटनेला आता 12 तासांहून अधिक वेळ उलटून गेलाय. काल रात्री ही घटना घडलेली आहे. अजूनही इमारतीखाली 16 जण अडकलेले आहेत. आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालाय. तसं जर लक्षात घेतलं नेमकी इमारत कशी होती आणि किती फ्लॅट होते बघा. यामध्ये 41 फ्लॅट होते आणि त्यातील 18 बंद होते. सुदैवानं इमारत कोसळण्याआधी सुमारे 35 ते 40 जण बाहेर पडले. जीवितहानी तुलनेने कमी झाली आहे, पण अजूनही 16 जण या ढिगाऱ्याखाली अडकले असं कळतंय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत. प्रफुल्ल, चिंता आहे आता त्या 16 जणांची. नेमकी काय परिस्थिती, बचाव कार्य कुठपर्यंत आलंय? प्रफुल्ल, तुझ्यापर्यंत माझा आवाज येतोय? कदाचित प्रफुल्लपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण महाड दुर्घटनेला जे आहे आता 12 तासांहून अधिक वेळ उलटून गेलाय. 16 जण अजूनही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळतंय. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आत्ता क्षणाला दुर्घटनास्थळी आहेत. जाऊयात पुन्हा एकदा त्यांच्याकडे. प्रफुल्ल, आत्ताचा अपडेट काय? नक्कीच विशाल, आपण आता पाहू शकतो मी घटनास्थळावर आहे आणि या ठिकाणी बचाव कार्य जे आहे एनडीआरएफच्या वतीनं आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं जवळपास 12 तास झालेत की या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. जवळपास 6 मोठे पोकलँड आणि त्याचबरोबर JCB जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेत आणि 2 मोठ्या क्रेन देखील स्लॅब बाजूला करण्यासाठी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. एनडीआरएफच्या 3 टीम ज्या आहेत त्या रात्रभरपासून ढिगारा उपसण्याचं काम या ठिकाणी करत आहे. अजूनपर्यंत ढिगारा उपसण्याचं काम जे आहे ते सुरूच आहे आणि आता पहिली जो मृतदेह आहे तो या ठिकाणी दिसला आहे आणि डॉग स्क्वॉडने त्याचा आयडेंटिफाय या ठिकाणी केलेलं आहे आणि आता त्याला बाहेर काढण्यासाठी गॅस कटरच्या माध्यमाने स्लॅब कापण्याचं काम जे आहे ते आता एनडीआरएफची टीम जी आहे ती करते. जवळपास विशाल 43 कुटुंब या संपूर्ण या इमारतीमध्ये होते. 5 मजल्याची इमारत होती आणि 17 कुटुंब जे आहेत ते करोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणाहून आपल्या गावी गेले होते. त्यामुळे उर्वरित जे लोक होते ते इमारत पडल्यानंतर इमारतीचा काही भाग पडल्यानंतर या ठिकाणाहून बाहेर पडले होते आणि साधारणतः आता या ढिगाऱ्याखाली जवळपास 16 लोक अडकलेत. यातले 7 लोक जे आहेत ते जखमी आहेत. त्याच्यातले 2 लोक गंभीर जखमी आहेत. त्यांना मुंबईला हलवण्यात आलेलं आहे आणि आता 2 मृत्यू जे आहेत ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता जवळपास 16 जण जे आहेत ते ढिगाऱ्याखाली या ठिकाणी आहेत. विशाल, पण प्रफुल्ल, हे काही कळू शकले का की ही इमारत जी होती ती नेमकी पडली कशी? त्याच्या बेसमेंटला काही काम सुरू होतं का? काही बदल करण्यात येत होते का? किंवा या इमारतीची अवस्थाच ठीक नव्हती? विशाल, आम्ही आता रात्रभरपासून या घटनास्थळावर आहेत. ही जवळपास 7 वर्ष फक्त जुनी ही इमारत आहे आणि जर आपण पाहिलं 5 मजली इमारत आहे. या इमारतीचं जर एक तर जवळनं जर या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षरशः मातीचं काम जे आहे ते केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. स्लॅब देखील अत्यंत तकलादू स्लॅब जे आहेत ते या ठिकाणी आहेत. अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे सरळ खाली ही इमारत कोसळली आहे. त्यामुळे या ठिकाणी स्पष्ट दिसतंय की इमारत अतिशय निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते या ठिकाणी झालंय. केवळ 7 वर्ष फक्त या ठिकाणी या इमारतीला झालंय आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः या संपूर्ण इमारतीचा ढिगारा जो आहे तो पाहिलेला आहे. त्यांनी पाहताक्षणी या ठिकाणी सांगितलं की ही इमारत पूर्णपणे निकृष्ट दर्जाची या ठिकाणी दिसते आणि या संपूर्ण इमारतीची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचबरोबर अशा इमारती ज्या अनेक इमारती महाडमध्ये आहेत त्यांचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश जे आहेत ते एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत.
धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 16 जण अजूनही अडकलेले आहेत. खरं तर त्या 16 जणांच्या माहिती ठीक असावेत, चांगले असावेत, ते सुखरूप तिथून बाहेर पडावे, त्यांच्यावरती उपचार व्हावे, याबद्दल खरं त्यांच्याकरता प्रार्थना करूयात. बघूयात, बचावकार्य तर वेगाने सुरू आहे. पण यामध्ये नावसिंग नदीम बांगी आणि त्यांची 3 मुलं जी आहेत ती या ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत. त्यांचं सर्व कुटुंब वेशवी या गावी गेलं होतं. ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी ते इथंच थांबून होते आणि त्या मुलांसह त्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. कोण तुमचं नातेवाईक या ठिकाणी अडकलेला आहे? माझी मेवणी नौशीन बांगी, त्याच्या सगळं तिचे 3 मुलं आहेत. त्यांचं नाव आहे आयशा, त्याच्यानंतर मोहम्मद आणि रुकी, अशी 3 मुलं, लहान 3 मुलं आहेत आणि ती एक, अशी 4 माणसं त्यातमध्ये अडकलेली आहेत. कितव्या मजल्यावर राहत होते ते? तिसऱ्या मजल्याला 300 विंगला 303 बिल्डिंग आहे, फ्लॅटचा नंबर आहे. ओके. आणि त्याच्या कुटुंबातले काही लोक बाहेर आले? ते कोणच नाही, त्याच्या कुटुंबामध्ये एकही माणूस बाहेर नाही आलेले आहेत. तुमच्या कुटुंबापैकी कोणी? आमचं एकच कुटुंब आहे. आमच्या माझी मिसेस, माझी मुलं त्याच ह्यातमध्ये राहतो, फ्लॅटमध्ये राहत होती. या लॉकडाऊनच्या मुले माझी फॅमिली मी पेवायला घेऊन गेलेलो आहे. पण ती माझी मेवणी आणि 3 मुलं ती इथंच राहत होती. ते कारण की ते आता सध्याचा ऑनलाईन जी एक शासनाने काढलेलं की ऑनलाईन मुलांना हे व्हायला पाहिजे अध्यापन, त्याच्यासाठी त्या लहान मुलांचा लाभन, जी मुलं आता पहिलीला आहेत त्या मुलाला इथं त्याच्यासाठी राहायला लागला आणि त्या दुर्दैवाने ही अवस्था झालेली आहे. म्हणजे जे शासनाने जे काढलेलं नाही ऑनलाईन म्हणजे खेड्यागावात ऑनलाईन रेंज नसते काय, त्याच्यासाठी नाईलाज असतं, मुलांना सिटीमध्ये राहावं लागतं याला ऑनलाईनसाठी. जर ऑनलाईनच्या जर ही जर नसती, सक्ती जर नसती, ऑनलाईन जर नसतं तर खरंच सांगतोय ही फॅमिली इथं थांबली नसती, ही फॅमिली गावाला असती. त्या ह्याच्यासाठी हे मुलं गेलेले आहेत. या ठिकाणी 3 म्हणजे एक कुटुंब आणि त्याचे 2 लहान मुलं हे अजूनही या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्याचे नातेवाईक आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करत होते. अजूनही जवळपास 25 ते 26 जण या ठिकाणी अडकलेत आणि त्याची NDRFची टीम जी आहे ती या ठिकाणी तपासणी करते आणि लवकरात लवकर हा ढिगारा उपसण्याचं काम देखील केलं जातं. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, महाड. तर महाड दुर्घटना जिथे घडली तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी काय बघितलं ऐकूयात. मी संध्याकाळी 5:30च्या टायमात मी घरी आलेलो आहे. माझी मुलगी आणि बायको होती, दोन्ही पोरं बाहेर गेले होते. मी लिफ्टनी वर आलो होतो. आल्यानंतर घरात गेलो, पाणी वगैरे घेतलं. बारक्या पोरीला म्हणलं मला थोडी चहा ठेव आणि ती बेडरूमला गेली. बेडरूमला जाऊन तिथं गेल्यानंतर ती बोलते पप्पा बिल्डिंग हलते. मी बोललो तू काय बोलते हलते ते? मग मिसेस पण बोलते हलते. म्हणून बाहेरून कुणाने आवाज दिला की बिल्डिंग हलते म्हणून. त्या पिरियडला मी विचार नाही काय केला, सगळं काय होतं तसंच सोडलं. दोघांना घेतलं, आजूबाजूच्या फ्लॅटात लोकांना उठवलं मी. त्यांनी दरवाजे खोलले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही खाली उतरा, भले कोण अफवा करो या काही करो, आपण 5व्या फ्लोअरला आपण खाली असून किती वेळ लागतो. त्याच्यानंतर आम्ही खाली आलो. खाली आल्याच्यानंतर मी ज्या फ्लॅटला खाली उतरत होतं तसं मी फॅमिली घेऊन तसं आजूबाजूची माझी फॅमिली पाठीवर आले. आता जे काय नाही आले ते काय लास्टला मग आम्ही बाहेर पडलो. बिल्डिंगच्या गेटला पण नाही गेलो. मी बाईक काढायला गेलो तेव्हा ते 2 पिलेरमधले ते तडकले होते एकदम, म्हणजे ओपन झाले. शिगा बाहेरून वाकायला लागले, बिल्डिंग खाली यायला लागला. त्या पिरियडला मी बाईक घेऊन गेलो. 10 फुटाच्या अंतरावर जाऊन ती बिल्डिंग खाली पडली. महाड इमारत दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. पालकमंत्री आदिती तटकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. या संपूर्ण दुर्घटनेला कोण जबाबदार आहे त्या संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील आपल्यासोबत आहेत. आपण आधी आदिती तटकरे यांच्याकडे जाऊया. रेस्क्यू टीमचा एकच प्रयत्न चालू आहे की दबलेले जे काही नागरिक आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणं आणि जे जखमी नागरिक आहेत त्यांना उपचार दिले जात आहेत. काहींना उपचार नंतर डिस्चार्जही दिला गेलेला आहे. किती लोक बाहेर काढले? जवळपास 60 लोक जे आहेत ती बाहेर आलेली आहेत. यापैकी 7-8 जे आहेत ते जखमी आहेत. 2-3 त्याच्यातले गंभीररित्या जखमी आहेत. दुर्दैवीरित्या एक मृत्यूसुद्धा झालेला आहे. त्यांना त्यांच्या परिवाराला संपर्क करून व्हेरीफाय करून त्यांना त्यांचं पार्थिव जे आहे ते लोक दबलेली असतील असा अंदाज आहे. 25 ते 30 लोक दबलेली असतील असा अंदाज आहे. साहेब, तुम्ही या ठिकाणी नगरविकास मंत्री म्हणून आहात. एक प्राथमिक दर्शक तुम्हाला काय दिसत आहे? इमारतीचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं दिसतंय. अवघ्या 7-8 वर्षामध्ये ही इमारत पत्त्यासारखी कोसळते
यावरून बांधकाम जे आहे हे योग्य प्रकारचं नाही झालेलं. त्यामुळे नक्कीच याची चौकशी केली जाईल. ज्या ज्या लोकांनी या इमारतीला बांधकाम परवानगी दिली आहे, जे कोणी संबंधित अधिकारी असतील आणि जो बिल्डर असेल, या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. कारण लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसून येतो आहे. त्याचबरोबर या परिसरामध्ये अशा इतर ज्या इमारती असतील त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. या इमारतीच्या संदर्भात नगरपालिकेला देखील अनेक तक्रारी ज्या आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या, पण त्याची दखल घेतली नाही आहे. ज्या तक्रारी दिल्या होत्या आणि त्याची दखल ज्यांनी घेतली नाही, या सर्वांची चौकशी या ठिकाणी केली जाईल. कोणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही. जे संबंधित ज्या या दुर्दैवी घटनेस जबाबदार आहेत त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. व्हिडिओ विनायक प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडे, कारण प्रफुल्ल आता क्षणाला घटनास्थळावरती आहे. प्रफुल्ल, माझ्या हक्काचं छत, जिथे मला सुरक्षित वाटतं, जिथे मी राहतोय, पण तेच छत माझ्याकरता असुरक्षित ठरतं, याला जबाबदार कोण? आता बिल्डरला शोधा आणि अटक करा अशी मागणी केली जाते. एक आक्रोश आहे सगळा. तू तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी आहे, काय परिस्थिती आहे? नक्कीच विशाल, आता मी घटनास्थळी आहे आणि आपण या बिल्डिंगमध्ये जे रहिवासी आहेत, मुस्तफा आहेत, हे 3ऱ्या मजल्यावर राहतात, अब्दुल खलीद 4थ्या मजल्यावर आणि इर्शाद अहमद जवळपास 5व्या मजल्यावर राहतात. हे वेगवेगळ्या टप्प्यावर या ठिकाणी जशी बिल्डिंग कोसळायचा आवाज या ठिकाणी आला, तसे हे सर्वच्या सर्व लोक जे आहेत ते इमारतीच्या खाली या ठिकाणी उतरले होते. कशा पद्धतीने हा संपूर्ण हे दृश्य होतं, किती अंगावर काटे आणणारं दृश्य होतं, ते आपण त्यांच्याचकडे जाणून घ्या. मुशर्रफ, कैसा ये पूरा माहौल था? सर, हम लोग सब बैठे हुए थे. 1-2 मिनट के लिए बिल्डिंग में ऐसा भूकंप आता, उस तरह से बिल्डिंग 2 बार झटके दी बिल्डिंग ने. और सर, उतने में मैं मेरी फैमिली लेके नीचे भाग गया. मैं कुछ लोगों को नॉक करके दरवाजे के बाहर निकलो. मैं बिल्डिंग से नीचे आया तो मैंने देखा कि नीचे पिलर बिखर रहे थे ग्राउंड फ्लोर पे. उतने में मैं मेरी फैमिली लेके बाहर गेट पे ही था कि पीछे से बिल्डिंग पूरी पीछे साइड से पूरी बिल्डिंग कोलैप्स होते हुए आई और मैं नज़र के सामने ही पूरी बिल्डिंग जमींदोज हो गई. सर, तुम्हें काय पाहिलं सर? मैं जब घर के अंदर बैठा, मैं स्टडी कर रहा था बच्चों को लेके, तो अचानक मेरे दरवाजे को नॉकआउट किए ज़ोर से. जैसे नॉकआउट किए, मैंने बाहर आया और बोले कि बिल्डिंग हिल रही है. तो जैसे हम पोजीशन में थे, बच्चों को उठा के मैं नीचे आया तो मेरे पीछे से ही बिल्डिंग आ गई. पूरा गेट के बाहर भी नहीं आए थे, हम गेट के अंदर थे. पीछे से बिल्डिंग के पिलर्स टूटते हुए मैंने देखा पीछे से. खूप म्हातारी माणसं देखील या संपूर्ण इमारतीत होते. कशा पद्धतीने तुम्ही सगळे सामोरे गेले होते याला? साहेब, जेव्हा बिल्डिंगचा झटका भेटला ना, तेव्हा आम्हाला काही शुद्धच राहिलेलं नव्हते. आम्ही जेवढा काढता आलं, जेवढ्यांना आवाज देता आलं, जेवढ्यांना सावरता आलं, तेवढ्यांना सावरून आम्ही खाली घेऊन आलो. त्याच्यातनं पण काही दुर्दैवी लोक होती, ती 10-12 लोक अजूनपर्यंत भेटलेली नाहीत. ही इमारत जर पाहिली तर अक्षरशः माती या इमारतीत वापरण्यात आली. कधी तक्रार केली नाही तुम्ही? सर, आम्ही बिल्डरकडे लय तक्रारी केले. आम्ही त्याला बोललो पण की बिल्डिंगचा मेंटेनन्स लय निघते, तुम्ही काहीतरी लक्ष द्या. तर ते बोलले की मी माझी जबाबदारी बांधायची होती, मी बांधली आणि मी तुम्हाला हँडओव्हर केली. माझी जबाबदारी संपली ना. त्यांनी सोसायटी आम्हाला बनवून दिली ना काय. त्यांनी फक्त बिल्डिंग बांधून त्यांनी त्याचा हात साठून तो निघून गेला इथून. प्रफुल्ल, हे जे रहिवासी आहे त्यांना विचारता येईल का की हा बिल्डर कोण आहे? कोण आहे हा बिल्डर की ज्यांच्याकडे हिनी घरे घेतली? म्हणजे 5 वर्षात ही बिल्डिंग कोसळते. बिल्डर कोण आहे आणि कशा पद्धतीनं याने फसवणूक केली? तो मैं इधर रेंट पे रहता था, मुझे वो डिटेल बिल्डर का वो सब मालूम. बिल्डर कोहेनू डेव्हलपर्स अँड कोहेनू डेव्हलपर्स काहीतरी कंपनीचं नाव आहे त्यांच्या. फारुख, त्याचा ऑनर आहे फारुख काजी तलोजा, राहणार आहे तलोजाचे. ते बिल्डर आहेत या बिल्डिंगचे. त्यांनी बिल्डिंग बांधून जे निघून गेले, त्याच्यानंतर त्यांनी काय फिरून पण बिल्डिंगकडे बघितला नाही ना. कुठल्या कशात ह्याचा त्यांनी काय पत्ता घेतला नाही बिल्डिंगचा, की काय अवस्था आहे, काय त्यांनी कायच घेतला नाही.
विशाल या ठिकाणी आपण पाहिलं, या सर्व रहिवाशांनी जी आहे तक्रार वारंवार त्या बिल्डरकडे केली होती, पण त्याने या ठिकाणी कुठेही लक्ष दिलं नाही आणि त्या संपूर्ण दुर्लक्षामुळे ही इमारत कोसळली आणि आता जवळपास 16 जणी या इमारतीखाली दबलेले आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. तर कोहिनूर डेव्हलपर्सचा काझी नावाचा हा बिल्डर आहे, ज्याने ही बिल्डिंग बांधली होती. बिल्डिंग कोसळल्यानंतर त्यातलं जे मटेरियल आता बाहेर येते त्यातनं एक स्पष्ट दिसते की त्यामध्ये मातीचा वापर झाला होता. म्हणजेच या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं होतं आणि ही बिल्डिंग कधी ना कधी कोसळणार होती, पण ती आता कोसळली आणि आता काय झालंय ते आपण पाहतोय. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.